नमस्कार. जय सद्गुरू. श्री समर्थ रामदास स्वामींच्या श्री दासबोधातील दशक 19वा आणि समास 5वा देहमान्य निरूपण या समासाचे आज आपण श्रवण करणार आहोत. या समासामध्ये समर्थ आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक विचार सांगतात. जगात माती, दगड, सोने, चांदी, शालिग्राम, विविध देवता आणि अनेक प्रकारच्या उपासना दिसतात. पण या सर्वांचा मूळ आधार एकच परमात्मा आहे. प्रत्येक उपासनेचा हेतू त्या एकाच सत्याकडे नेणारा आहे. समर्थ हेही स्पष्ट करतात की आपल्याला मिळालेला हा देह हीच साधना करण्याची सर्वात मोठी संधी आहे. देहाच्या माध्यमातूनच नामस्मरण, पूजा, भक्ती, सेवा आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग खुला होतो. म्हणून देहाचा अहंकार न ठेवता त्याचा उपयोग ईश्वर भक्तीसाठी करणे हेच या समासाचे मुख्य तत्व आहे. आता आपण हा संपूर्ण समास श्रद्धेने आणि मन एकाग्र करून ऐकूया. जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 19वा शिकवण नाम समास 5वा देहमान्य निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मातीचे देव धुंड्यांचे देव, सोन्याचे देव रुपयाचे देव, काशाचे देव पितळेचे देव, तांब्याचे देव चित्रलेपे, रुईच्या लाकडाचे देव, पोवळ्यांचे देव, बाण तांदळे नर्मदे देव, शालिग्राम काश्मीरी देव, सूर्यकांत सोमकांत, ताम्रनाणी हेमनाणी, कोणी पूजिती देवार्चनी, चक्रांकित चक्रतीर्थावनी घेऊन येती. उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, आपलाले आवडीचा वेध लागला जनी. परी त्या सकळांचेही कारण, मुळी पहावे स्मरण, तया स्मरणाचे अंश जाण नाना दैवते. मुळी द्रष्टा देवतो एक, त्याचे जहाले अनेक, समजोन पाहता विवेक उमजो लागे. देहा वेगळी भक्ती फावेना, देहा वेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहची आहे. देह मुळीच केला वाव, तरी भजनासी कैसा ठाव. म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोगे. देहाविण देव कैसा भजावा, देहाविण देव कैसा पुजावा, देहाविण महोत्साव कैसा करावा कोण्या प्रकारे. अत्र गंध पत्र पुष्प, फळ तांबोल धूपदीप, नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा. देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवासी गंध कोठे लावावे, मंत्र पुष्प तरी वहावे कोणे ठाई. म्हणून देहाविण अडते, अवघे साकडेची पडते, देहाकरिता घडते भजन काही.
देव देवता भूते दैवते, मुळीचे सामर्थ्य आहे तेथे. अधिकारे नाना दैवते, भजत जावी. नाना देवी भजन केले, ते मूळ पुरुषासी पावले. या कारणे सन्मानिले, पाहिजे सकळ काही. मायावल्ली फापावली, नाना देहफळी लगडली. मुळीची जाणीव कळवाली फळामध्ये. म्हणून येळील न करावे, पाहणे ते येथेची पहावे. ताळा पडता रहावे समाधाने. प्राणी संसार टाकीती, देवास धुंडीत फिरती. नाना अनुमानी पडती, जेथे तेथे. लोकांची पाहता रीती, लोक देवार्चने करीती. अथवा क्षेत्र देव पाहती, ठाई ठाई. अथवा नाना अवतार, ऐकोनी धरिती निर्धार. परिते अवघे सविस्तर होऊन गेले. एक ब्रह्मा विष्णू महेश, ऐकोन म्हणती हे विशेष. गुणातीत जो जगदीश, तो पाहिला पाहिजे. देवासी नाही थानमान, कोठे करावे भजन. हा विचार पाहता अनुमान होत जातो. नसता देवाचे दर्शन, कैसे न होईजे पावन. धन्य धन्य ते साधूजन, सकळ जाणती. भूमंडळी देवनाना, त्यांची भीड उल्लंघेना. मुख्य देव तो कळेना, काही केल्या. कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पहावे. तरीच काही एक पडे ठावे, गौप्य गुह्य. ते दिसेना न भासेना, कल्पांतीही नासेना. सुकृता वेगळे विश्वासेना, तेथे मन. उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना. अभ्यंतरी तरंग नाना, उद्या ते पावती. म्हणून कल्पना रहित, तेची वस्तू शाश्वत. अंत नाही म्हणून अनंत, बोलिजे तया. हे ज्ञान दृष्टीने पहावे, पाहोन तेथेची रहावे. निजध्यासे तद्रूप व्हावे, संग त्यागे. नाना लीला नाना लाघवे, ते काय जाणिजे पापुड्या जीवे. संत संगे स्वानुभवे, स्थिती बाणे. ऐसी सूक्ष्म स्थिती गती, कळता चुके अधोगती. श्री सद्गुरुचेनी सद्गती, तत्काळ होते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहमान्य निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. आत्ता श्रवण केलेल्या वाचलेल्या समासाचा सारांश असा आहे की जगात उपासनेचे अनेक प्रकार आणि अनेक देवतांची रूपे असली तरी त्यामागील परमसत्य एकच आहे. देहाच्या साहाय्यानेच भक्ती, साधना आणि ईश्वर प्राप्ती शक्य होते. मात्र अंतिम ध्येय बाह्य रूपात अडकणे नसून त्या सर्वांच्या पाठीमागील एकमेव परमात्म्याची अनुभूती घेणे हे आहे. समर्थ सांगतात,
की कल्पना, वासना आणि बाह्यभेद यावर मात करून संत संग, सद्गुरूंचे मार्गदर्शन आणि आत्मचिंतन यांच्या सहाय्याने साधकाला शाश्वत सत्याचा अनुभव प्राप्त होतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या श्रद्धेचा आदर ठेवत विवेकपूर्वक साधना करत राहावे आणि अंतःकरणात परमेश्वराचे अखंड स्मरण ठेवावे. जर हा समाज तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. आपल्या आध्यात्मिक साधनेसाठी हा संदेश इतरांपर्यंत पोहोचावा म्हणून शेअर करा. आणि श्री दासबोधाचे असेच नियमित श्रवण करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.